वाटणी. आईचा अंत्यविधीचा खर्च कोण करणार? बाबा बाबा लवकर चला, आई तुम्हाला बोलवत आहे. 7 वर्षाचा अजय पळतच येऊन आपल्या बाबांना म्हणाला, आजी काहीच बोलत नाहीये आणि आई रडत आहे, चला लवकर. तसा उमेश पळतच आईच्या रूमकडे सुटला आणि अगोदर खोलीत असलेल्या पत्नी सुमनला विचारलं, काय झालं आईला? बघा ना, सासूबाई काहीच बोलत नाहीत. उमेशने हात लावून आईला उठवण्याचा प्रयत्न केला. आई आई म्हणून आवाज पण दिला, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. आई स्वर्गवासी झाली होती. रुक्मिणी यांचे पती पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते. 3 मुलं, उमेश, महेश आणि लोकेश. 2 मुली लग्न होऊन सासरी गेल्या होत्या. खूप मोठं घर, भरपूर शेतीवाडी, पैशाची काहीच कमी नव्हती. 3ही मुलांची लग्न झाली. सुना नातवंडे आली. सुखाने संसार चालू होता. एक दिवस अचानक केशवराव अपघाती मरण पावले आणि रुक्मिणी एवढ्या मोठ्या घरात एकटीच पडली. केशवराव गेल्यानंतर रुक्मिणीला पेन्शन मिळत असे. कुटुंब मोठे होऊ लागलं तसं तिघेही भाऊ सहमत आणि वेगळे झाले. आता 3ही मुलं आपल्या मनाचे मालक होते आणि सुना आपल्या मर्जीने वागत असे. आयुष्यभर जेवढे कमावलं, घर, शेतीवाडी आणि बँक बॅलन्स सगळ्यांची वाटणी झाली आणि रुक्मिणीच्या वाट्याला आली एक छोटीशी कोठडी. शेतीचा खर्च मुलंच बघत असे आणि रुक्मिणीला मिळणारी पेन्शन देखील घर खर्चाच्या नावाने 3ही मुलं काढून घेत असे. फक्त संपत्तीच नव्हे तर आता रुक्मिणीच्या खाण्यापिण्याची देखील वाटणी झाली होती. सकाळचा चहा, नाश्ता मोठी सून, दुपारचं जेवण मधली आणि रात्रीचं जेवण छोट्या सुनेकडे असे. रुक्मिणी मधल्या मुलाकडे राहत असे. एकदा रुक्मिणी पुढे जेवणाचं ताट वाढलं की पुन्हा कोणी काय लागते ते विचारायला पण येत नव्हतं. एखादा नातू यायचा व ते खरकट ताट घेऊन जात असे. आता तर तिच्या मुलींची पण वाटणी झाली होती. मुली जेव्हा माहेर येतात तेव्हा सकाळचा नाश्ता मोठ्या वहिनीकडे, दुपारचे जेवण मधल्या वहिनीकडे आणि रात्रीचे जेवण लहान वहिनीकडे होत असे. मुलींचे सणवार सुद्धा 3ही भाऊ अलटून पलटून करत असे. रुक्मिणीला कोणी पाहुणे आले तर बाहेर येण्याची अजिबात परवानगी नव्हती आणि चुकून ती कधी पाहुण्यांसमोर आली तर 3ही सुनांचा टोमण्यांचा भडीमार चालू होत असे. बिचारी रुक्मिणी एकटीच पडली होती. एक दिवस रुक्मिणीला बाथरूमला जायचं होतं. पाहुणे हॉलमध्ये बसले होते, परंतु रुक्मिणीला कंट्रोल न झाल्यामुळे ती बाथरूमला गेली. परत येताना पाहुण्यांनी आग्रह करून रुक्मिणीला तिथेच बसवलं. गप्पा गोष्टी चालू असताना पाहुण्यांच्या आग्रहास्तव अर्धा समोसा खाल्ला. समोसा खूप तिखट असल्यामुळे रुक्मिणीला जुलाब चालू झाले. तसा 3ही सुनांनी तोंडाचा पट्टा चालू केला. या वयात तोंड हातात नाही, पाहुण्यांसमोर जाणून बुजून अपमान करतात वगैरे वगैरे. खूप वेळा जुलाब झाल्यामुळे रुक्मिणी खूप कमजोर झाली होती. 1-2 वेळा तिने कपडे पण खराब केले, पण एकाही सुनेने रुक्मिणीकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. आणि थंडीच्या दिवसातही रुक्मिणीने स्वतःची कपडे स्वतः धुतल्यामुळे रुक्मिणीला आता ताप आला होता. एक दिवस रुक्मिणीची तब्येत खूपच खराब झाली. ती 3ही मुलांना डॉक्टरकडे नेण्याबाबत बोलली, पण एकाही मुलाने तिच्याकडे लक्ष दिलं नाही. रात्री रुक्मिणीची तब्येत खूपच बिघडली. तेव्हा उमेशने जवळच्या मेडिकलमधून एक गोळी आणून दिली. रुक्मिणीला काहीही फरक पडला नाही. सुना तर रुक्मिणीकडे डोकावूनही पाहत नव्हत्या. सासूबाईंना 3 वेळचं जेवायला देणं एवढंच त्यांच्या डोक्यात असे. त्या दिवशी खूप पोट दुखत असल्यामुळे रुक्मिणी दिवसभर कणत होती. तिच्यात आता उठण्याची हिंमत पण नव्हती. दुसऱ्या दिवशी मोठी सून जेव्हा चहा घेऊन आली तेव्हा तिच्या लक्षात आले की सासूबाईंनी आदल्या दिवशी दिलेलं रात्रीचे जेवण पण खाल्लं नव्हतं. ताटावर माशा फिरत होत्या. मुंग्यांची भली मोठी रांग त्या ताटाला लागली होती. आपल्या पदराने नाक दाबतच ती आत गेली, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. सासूबाई तर मरण पावल्या होत्या. बाहेर रुक्मिणीच्या अंतिम संस्काराची तयारी चालू झाली आणि आत अंतिम संस्काराचा खर्च कोणी करायचा यावरून वाद चालू होता. मधला मुलगा म्हणाला, काय करता येईल, आपण तिघेही सामान वाटून घेऊया. मोठा म्हणाला, माझ्याजवळ काही नाही, तुम्ही दोघे नोकरीला आहे, मला शेतीतून फारसं काही मिळत नाही. आपण असं करूया, आईला आपण विद्युत सेवागृहात नेऊयात, तिथे खर्च कमी येतो. छोटा मुलगा म्हणाला, अशाने समाज आपल्याला नावं ठेवेल. अंतिम संस्कार, पंडित आणि भोजन कमीत कमी 1 लाख खर्च येईल. आई आपल्या तिघांची होती. संपत्तीचा हिस्सा आपल्या तिघांना समान मिळाला आहे. मग जो खर्च येईल तो तिघांनी सारखा वाटून घेऊया. मोठा मुलगा म्हणाला, मी काही देणार नाही, माझ्याजवळ 1 फुटी कवडी पण नाही. मोठी सून जरा दबक्या आवाजातच म्हणाली, खर्च त्यांनीच केला पाहिजे ज्यांच्याजवळ सासूबाई राहत होत्या. आपल्यावर सगळा खर्च येत आहे हे पाहून मधली सून म्हणाली,
का? आम्ही का सारा खर्च करायचा? संपत्ती तर सगळ्यांना समान मिळाली आहे, मग खर्च पण सगळ्यांनी करायचा. बाहेर सगळेजण सामान आणण्याची वाट बघत होते आणि आत आईच्या अंत्यविधीच्या खर्चावरून वाद चालू होता. जी आई आयुष्यभर कष्ट करून जमापुंजी मागे सोडून गेली होती, आईच्या अंत्यविधीसाठी 3 मुले मिळून खर्च करू शकत नव्हते. तेवढ्यात बाहेर एक व्यक्ती हातात 1,00,000 रुपये घेऊन आला आणि ते पैसे उमेशच्या हातात देत म्हणाला, या पैशाने तुमच्या आईचा अंत्यसंस्कार करा. बाकीचे विधी, भोजन, पंडित सगळे या पैशात होईल. उमेशने आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारलं, पण हे पैसे तू का देत आहेस? आम्ही जर तुझ्याकडून पैसे घेऊन आईचा अंत्यविधी केला तर लोक आम्हाला नावे ठेवतील, लोक आमच्यावर थुंकतील की आईच्या अंत्यसंस्काराचा साधा खर्च हे लोक करू शकत नाही. तू कोण आहेस आमच्या आईचा अंत्यसंस्काराचा खर्च करणारा? तो व्यक्ती म्हणाला, मी कोणी नाहीये, मी फक्त आईचा कर्जदार आहे. मी तुमच्या वडिलांकडून 70,000 रुपये घेतले होते. तुमचे वडील गेल्यावर मी आईकडे ते कर्ज फेडायला पैसे घेऊन आलो. तेव्हा त्या म्हणाल्या, आता हे पैसे तुमच्याजवळ ठेवा, मला गरज लागेल तेव्हा मी घेईन. या गोष्टीला 10 वर्षे झाली. व्याज लावून त्या 70,000चे 1,00,000 झाले. आज त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली तर मला वाटलं आज त्यांना त्या पैशाची खरी गरज आहे. त्यांच्या पैशाने त्यांचा अंत्यविधी व्हावा यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी काय असू शकते? मी आईचे पैसे परत करतोय कारण त्यांची शेवटची पाठवणी तरी सन्मानाने होईल. खरंच आई खूप स्वाभिमानी होत्या. त्यांनी आपल्या अंत्यसंस्काराच्या खर्चाचा बंदोबस्त अगोदरच करून ठेवला होता. त्या व्यक्तीने दिलेल्या पैशातूनच आईचा अंत्यसंस्कार झाला आणि पैशाने श्रीमंत असलेल्या त्या 3 मुलांनी शरमेने मान खाली घातली. जर ही छोटीशी हृदयस्पर्शी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नात्यांविषयी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.